निश्चित आहे भास्करराव, आपण भास्कररावने फार अभ्यासपूर्ण सांगितलं की विधानसभेत काय होतं आणि मारामारी होती. राम मनोहर लोहिया जेव्हा एकदा त्यांचं भाषण होतं लोकसभामध्ये, नेहरूजीनं त्यांनी सांगितले, हिंदीमध्ये सांगितलं, नेहरू जी, अगर देश में विपक्ष कम कुवत हो जाता है, देश में विरोधक कम कुवत हो जाता है, तो लोकसभा और विधानसभा में मारामारी होने वाली है. आणि निश्चित आता हा सुरू झालेला आहे. आणि आजकाल लोकांचा फॅशनच झाला. मी राजेश भैया असेल, कल्याणराव असेल, विधानसभात आम्ही भास्करराव मतदारसंघाचे प्रश्न घेऊन बोलायचं, जाल्याचा पाण्याचा प्रश्न घेऊन बोलायचं, मेडिकल कॉलेजबद्दल बोलायचं, रस्त्याबद्दल बोलायचं, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल. पण हल्ली तर फॅशनच झाला, तुम मेरे को जमीन दे रहा क्या, नहीं तो मैं विधानसभा में तेरे उठा, तू मेरे खिलाफ बोलता क्या, मैं तेरी विधानसभा में बोलता है. आणि हे ब्लॅकमेलिंगचे धंदे आता या विधानसभात होऊ लागले. दुर्भाग्य, 3-3, 3.5 लाखांचा लोकांचे तुम्ही प्रतिनिधी असताना आधी चिल्लर गोष्ट करणे म्हणजे तुम्ही तुमच्या लोकांनी जे निवडून दिला त्यांचा मताचा तुम्ही गैरवापर केला. या मताचा मी निश्चित ठीक आहे, आम्ही काही घाबरणार नाही, उद्या बंब फोडणारच नाही. पण एक चांगला काम खासदार साहेब करतात. इथे आलेले सर्वांची अपेक्षा आहे की ज्याने तुम्हाला मतदान केलं, कोणाला जिल्हा परिषदचं तिकीट पाहिजे, कोणाला पंचायत समितीचं तिकीट पाहिजे, कोणाला नगरपालिकाचं तिकीट पाहिजे, अशी अपेक्षा लोक घेऊन आलेले आहेत. आणि लोकांना वाटतं की त्यांच्या मतदारसंघात काम झाले पाहिजे. राज्य सरकार आपली नाही, दिल्लीमध्ये आपली सरकार नाही, पण खासदार साहेबांनी काहीतरी दिलं पाहिजे असे लोकांची अपेक्षा आहे. पण खासदार साहेबांकडे काही असा काही म्हणजे खजाना नाही आहे. त्यांनाही एक लिमिट आहे, त्यांनाही एक काही लक्ष्मण रेखा आहे. पण मी खासदार साहेबांना एवढंच म्हणतो की आपला जे खजाना आहे त्या मंदिरमध्ये जसा प्रसाद भेटतो तसा सर्वांना पण द्या. फक्त आपला जयप्रकाश चव्हाणच आहे असा समजून सर्वांना द्या तुम्ही. आम्ही जे यादी बघतो की आम्ही भास्कर अंबेकर असेल, आम्ही साहेब द्या आमच्या लोकांना, आपण हो देतो. पण आम्ही जे बघतो, काल मला एक राजूरचा कार्यकर्ता फोन आला होता, कोणात त्याने सांगितलं, साहेब मी कल्याण कराव काळेला बोलून त्यांचा सत्कार करतो, तुम्ही आम्हाला. हो नक्की येतो. मला काय कार्यक्रम ठेव नाही, त्यांनी आम्हाला खासदार निधी दिली, म्हणून आम्ही त्याचा प्रोग्राम ठेवला. मला वा लकी मॅनर आहे तू, ते एवढं तुझा तो हार आणि शाल घेऊन मी सत्कार करणार, तुला खासदार फंड भेटला आणि आम्हाला आतापर्यंत भेटला नाही. अशी अवस्था तुम्ही येऊ देऊ नका. निश्चिती जालनेकरांकडून तुमची फार अपेक्षा आहे, आपण ते पूर्ण करा. मी माफी मागतो आहे की मला हायकोर्टाचा वकिलाचा माझ्या 3 वाजता बैठक आहे. म्हणजे 2 वाजता बोललो, मग त्याला SMS पाठवलं की 3 वाजेपर्यंत येतो. आपण तुमचा सत्कार करून इथं जाण्याचा पण या दिवशी आम्हाला परवानगी द्या आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.